आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बोलूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। अर्थातच राजकारणातल्या, कारण महासंग्राम शिगेला पोहोचलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी हा अर्ज भरला। शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचं बंड थंडावल्यानं ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तिकडे सातारा जिल्ह्यातल्या कराड दक्षिण या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। योगायोग असा की ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण हे अर्ज भरून प्रांत कार्यालयातून बाहेर पडले त्याच वेळेला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार अतुल भोसले हे अर्ज भरण्यासाठी जात होते। मात्र दोघांनीही नजरानजरही केली नाही। दुसऱ्या मजल्यावरून वेगळ्या मार्गाने हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मार्गस्थ झाले। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। ब्रेक नंतर काही खास बातम्या दिल्लीतल्या। आपण पाहताय दुपारी 4च्या बातम्या आणि आता वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली। येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी कायम राहणार आहे। सीबीआयच्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे। दरम्यान चिदंबरम यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता। त्यांचा जामीन अर्ज आज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला। पुन्हा येऊयात ठाण्यामध्ये। आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी चिदंबरम यांच्या संदर्भात भाष्य केलं। सत्ताधारी लोकशाहीचा मूलभूत स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्यावर गदा आणण्याचं काम करतायत, असं शरद पवार म्हणाले। आज चिदंबरमच्या संबंधीच्या काय केसेस घेतली त्या संबंधीचं चित्र हे जनतेच्या समोर मांडायच्या वेळी आठवड्या महिना त्यांना तुरुंगात दाबून ठेवायचे आणि लोकशाहीचा मूलभूत व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याच्यावर गदा आणायची कुठल्यातरी कायद्याचा अवलंबून हे विरोधकांचा आवाज दिवसाच्या संबंधीचा प्रकार आहे। आणि यासोबतच दुपारी 4च्या बातम्यांमध्ये इथे थांबूया। थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा जोशी घेऊन येते काही खास बातम्या।